प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आणि खरं म्हणजे काल ज्या पद्धतीने न्यूज चॅनलने आपलं कर्तव्य बजावलेलं आहे त्याबद्दल मी सर्व न्यूज चॅनलचे अभिनंदन करू इच्छितो. यामध्ये कोणत्याही न्यूज चॅनलला काही आर्थिक लाभ नव्हता ह्या मोर्चा कव्हर करण्यामध्ये किंवा या मोर्चाला, पण त्यांनी त्याचं कर्तव्य, कोणताही लाभ नसताना आपलं कर्तव्य चॅनलवाल्यांनी काल एवढं इमानदारीने बजावलेलं आहे. त्याबद्दल सर्व चॅनल्स, सर्व युट्यूबर्स, सर्वांचं मी जाहीर अभिनंदन करतो मित्रांनो. महादेव कोपलाय. महादेव ऍपचा इतिहास काल आमदार धसांनी सांगितलेला आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे परळी वैजनाथ. मग हा वैजनाथचा महादेव कोपलाय का? आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले की 100 पाप भरलं की अंत होतो आणि 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे. मग 100 दिवसात या महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय खळबळ होणार आहे? खरंच वाल्मिक कर्णांची 100 पाप भरलेली आहेत का? खरंच या पाठीमागचा आका सापडणार आहे का? खरंच या आकाच्या माग अजून कोणी मोठा आका आहे का? याचा प्रश्न या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम, इथं जात नाही, पात नाही, पार्टी नाही, धर्म नाही, भेद नाही, झेंडा नाही, इथं फक्त सगळ्यांना एकच वाटतं की ज्या पद्धतीनं ही क्रूर हत्या झाली त्या क्रूर हत्येचा निषेध झाला पाहिजे असं सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलं, जनतेला वाटायला लागलं. आणि ज्या पद्धतीनं हजारोंचा जनसमुदाय 2 ते 5 किलोमीटर पर्यंत ज्यावेळेस लोक रस्त्यावर तुडुंब भरलेली होती आणि त्यावेळेस कळालं की जनतेचा एल्गार काय असतो. लोकांनी मनावर घेतल्यास, जनतेनं मनावर घेतल्यास काय होऊ शकतं हे त्याचं कालचं पहिलं प्रतीक आणि पहिली ठिणगी पडली. कालच्या मोर्चामध्ये फक्त मराठाच म्हणून असं नाही तर सर्व जातीचे लोक उपस्थित होते. असा हा अभूतपूर्व आक्रोश मोर्चा, हा आक्रोश महाराष्ट्राच्या सरकारच्या कानापर्यंत गुंजलेला आहे, घुमलेला आहे. ताबडतोब चक्र फिरायला लागलेली आहेत. सीआयडी अत्यंत तत्परतेनं कामाला लागलेले आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. तर कुठेतरी वाटत होतं की या आकाचे संबंध वरपर्यंत सर्वांजवळ आहेत. आकाचे संबंध तर आंतरराष्ट्रीय आहेत. मलेशियापर्यंत महादेव ऍपच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. आणि अनेक युट्यूबर्सनी, अनेक पत्रकारांनी, अनेक चॅनल्सनी बीडला बिहार म्हणालं. याचा अनेक माझ्या पत्रकार मित्रांना संताप आलेला आहे. माझ्या पत्रकार मित्रांनी अनेक आपल्या वर्तमानपत्रामध्ये ही बीडला बदनाम करू नका अशा सुद्धा सगळ्यांना विनंती केलेली की तुम्ही कृपा करून बीडला बदनाम करू नका. आणि खरंच बीड बदनाम आहे का? बीडला बदनाम कोणी केलंय? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्या वाल्मिक ऋषींनी वाल्मिकी रामायण लिहिलं. इथं वाल्मिकीचा वाल्या झाला आणि त्या वाल्यानं बीड जिल्ह्याचं महाभारत लिहिलं, रामायण सोडाच. तर हे महाभारत एवढं भयानक आहे. याची जर यादी आपण या बीड जिल्ह्याच्या क्राईमची पाहिली तर
मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो की साप्ताहिक विकास एक्सप्रेस संपादक राजेश गुंठे यांचं मी अभिनंदन करू इच्छितो मित्रांनो, की यांनी त्यांच्या साप्तिकामध्ये तिथल्या बीडच्या क्राईमचा रिपोर्ट दिलेला आहे. आणि हे त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे, त्यांनी काहीतरी अभ्यास करून रिपोर्ट दिलेला असेल, यावर आपण विश्वास ठेवून आपण हे तुमच्याशी चर्चा करतोय मित्रांनो. कारण एखादं एक्सप्रेस, एखादं साप्ताहिक, एखादं वर्तमानपत्र ठीक आहे, अनेक वेळा काही बातम्या निवडणुकीच्या दरम्यान काहीतरी इकडे तिकडे होऊ शकतं, पण ज्यावेळेस असा विषय येतो त्यावेळेस प्रत्येक प्रसार माध्यम हे इमानदारीनं आपापलं कर्तव्य बजावतं. त्यामध्ये म्हणून मी यांचं अभिनंदन करू इच्छितो मित्रांनो. यांनी जे आराखडा आपल्याला दिलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला मला समजावं. काल मला मेसेज आला माझ्या मोबाईलवर आणि त्यांनी सांगितले की बीड आहे का बिहार, बीड आहे का बिहार. 10 महिन्यात झाले 36 खून, 10 महिन्यात झाले 36 खून, 2 सरपंचांच्या हत्या, 136 बलात्कार. ही हादरवणारी आकडेवारी मित्रांनो. आणि तरीच आपण म्हणायचं का एक आहे तो सेफ आहे, तरी आपण म्हणायचं का बीडला बदनाम करू नका. ही आकडेवारी काय बोलतीये? ही एक भयानक आकडेवारी, हे वास्तव आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर फक्त विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातले सत्ताधारी महायुतीतले आमदार खासदार ही चिंता व्यक्त करत आहेत. खरंच बीडचा बिहार झालेला आहे का? खरंच 10 महिन्यामध्ये 36 खून आहेत का? याचा शोध सीआयडीला घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात परळीतील सरपंच बापू आंधळेचा खुनाचा समावेश आहे. आता संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडचं वातावरण तापलं आणि संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकीय कनेक्शन असल्याचं देखील सध्या राजकीय अंदाज येतोय. मग याच्या मागचा आका कोण आहे, या आकाचा आका कोण आहे हे सुद्धा दाखवणं फार महत्वाचं आहे. आणि देशमुखांच्या हत्येला आता जवळपास 17-18 दिवस पूर्ण झालेत की अजूनही 3 आरोपी सापडत नाहीत मित्रांनो. प्रयत्न चालू आहेत, सीआयडी कसून चौकशी करते आहे. काल वाल्मिक कराडांच्या पत्नीची चौकशी झाली. अजित पवार गटाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे कार्यभार आहे त्या चव्हाणांची लातूरहून बोलून त्यांची चौकशी करण्यात आली. आणि सीआयडी हे तत्परतेनं कामाला लागली. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलेले की एकालाही सोडणार नाही, मग तो कुणीही असो, कोणत्याही पक्षाचा असतो, कुणाच्या जवळचा असो आणि कुणासोबतही कुणाचे कोणतेही फोटो असो, याच्याशी काही संबंध नाही. गुन्हेगाराला सजा ही मिळालीच पाहिजे या भावनेतून आता हे महाराष्ट्राचं सरकार कामाला लागलेलं आहे. आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे, अशा आहे की लवकरच वाल्मिक कराड स्वतःला स्वाधीन करतील. कारण शेवटी लपून बसायचे सर्व ठिकाणं जर संपली, राजाश्रय जर निघाला तर त्याला कोणीही वाचू शकत नाही. आणि त्यामुळं जरी ह्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडाचं प्रत्यक्ष आरोपी म्हणून नाव जरी नसलं तरी कुठंतरी त्या खंडणींच्या प्रकरणामध्ये त्यांच्या आरोप दाखल झालेले आहेत. याचा सुद्धा शोध घेण्यासाठी वाल्मिक कराडांसमोर यावं लागेल, वाल्मिक कराडांना सरेंडर व्हावं लागेल. कारण शेवटी हे सर्वच काही साम्राज्य करोडो रुपयांचं उभं केलेलं आहे हे गेल्या काही वर्षामध्ये. याचा निश्चितच आता घडा भरत आलेला आहे असं सर्वसामान्य बीडचा पत्रकार सुद्धा बोलतोय, बीडचा सामान्य माणूस बोलतोय आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक समाजातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाचा माणूस बोलतोय. आणि बीडला बिहार म्हणलं तर मित्रांनो राग येऊ देऊ नका, कारण इथून तरी बीडला काहीतरी चांगले सोन्याचे दिवस येऊ शकतात अशी मी खोटी अपेक्षा बिलकुल करणार नाही, मी खरी अपेक्षा करतोय. मी अपेक्षा ही करतोय की यापुढे खरंच बीडला चांगलं नेतृत्व, चांगलं पाठबळ, विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व मिळू शकेल का. आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या बीडला तरुणांना रोजगार देण्याचे प्रश्न का निर्माण होत नाहीत. या तरुणांच्या हातात बंदूक देण्यापेक्षा या तरुणांच्या हाताला जर रोजगार देता आला तर हे फार मोठं काम या राजकीय नेत्यांना करता आलं असतं मित्रांनो. पण ही शोकांतिका झालेली आहे. आज
संपूर्ण महाराष्ट्राच्या उद्योगांचं लक्ष संभाजीनगरकडे आहे. तिथून जवळ 2 तासाच्या अंतरावर संभाजीनगर आहे. आणि कदाचित याचा परिणाम संभाजीनगरच्या उद्योगावर होईल का? कदाचित याचे इफेक्ट संभाजीनगरच्या इंडस्ट्रीवर होतील का? ही सुद्धा शंका आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हायला गेली. आणि म्हणून आता बीडचा बिहार नाही तर आता बीडचं नंदनवन करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. बीडला खऱ्या अर्थानं शांती, सुख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रतिष्ठान त्या ठिकाणी निर्माण होणं ही काळाची गरज आहे. म्हणजे सर्व धर्माच्या धर्मगुरूंना माझं आव्हान आहे की आपण सुद्धा त्या बीड सारख्या शहरात जाऊन इथं धर्मसमुपदेशन करा, लोकांना जागृत करा, लोकांची वृत्ती बदला. आज जी गुन्हेगारी वृत्ती तरुणांमध्ये वाढते आणि याला जबाबदार हे मोबाईल, सोशल मीडिया, याच्यातून होणाऱ्या रील्स, याच्यातून व्हायरल होणारा त्यांचे फोटो. आज अंजली दमानी यांनी मित्रांनो काही फोटो जाहीर केले ज्यामध्ये धनंजय मुंडेंच्या हातामध्ये सुद्धा बंदूक असलेले एक फोटो त्यांनी मीडियाला दिलेला आहे. आज तिथलं सर्वात मोठं म्हणजे वास्तव काय आहे तिथलं बघा की 10 महिन्यात 36 खुनाचे प्रयत्न केल्याच्या 168 घटना, ज्या चाकू, तलवारी, लोखंडी रॉड, बंदूक, हत्यारे घेऊन एकमेकावर वार, गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे दाखल करण्यात आलेले मित्रांनो. आणि त्याचबरोबर 136 बलात्कार, 386 विनयभंगाच्या घटना आहेत. 386 विनयभंगाच्या घटना आहेत. मी आकडेवारी चुकू नये म्हणून मुद्दाम ते समोर ठेवून तुमच्याशी बोलतोय मित्रांनो. 36 खून, 168 खुनाचे प्रयत्न, 136 बलात्कार, 186 विनयभंग, 498 हाणामारी, 2 गट भिडणे आणि दंगल करणे, 1097 घरफोडी आणि चोऱ्या, 19 दरोडे ज्यामध्ये अनेकांना गंभीर मारहाण झालेली आहे, 60 जबरी चोऱ्या झालेल्या आहेत, 46 सरकारी नोकरावर हल्ले झालेले आहेत, 1281 हे बीड जिल्ह्यात शस्त्र वाटप करण्यात आलेली आहेत. हा आकडा मराठवाड्यासाठी फार घातक आहे. त्याचबरोबर 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणे, ही माहिती तंत्रज्ञानात अफवा पसरवणे, असे शेकडो गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीत किंवा कोणत्याही निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग, बूथ ताब्यात घेणे, उमेदवाराला मारहाण करणे, उमेदवार प्रतिनिधीला मारहाण करणे, ईव्हीएम तोडफोड, मतदान केंद्राची तोडफोड आणि गोळीबाराच्या जवळपास 100 घटना. तरी आपण म्हणायचं की बीडला बिहार म्हणू नका. ही आकडेवारी जी बोलतीये मित्रांनो, ही आकडेवारी कायदा व सुव्यवस्था फक्त कागदावरच आहे का? कायदा व सुव्यवस्थेत पूर्ण झिंडवडे निघालेत का? कायद्याचा पूर्ण बाजार झालेला आहे का? आणि यामध्येच बीडचे खासदार बजरंग सोनवणे अमित शहाना भेटले म्हणे आणि आता ते मागणी करतायत की याची चौकशी करा, की हे जे प्रकरण घडतायत. आणि अत्यंत चिंताजनक एक गोष्ट मला हे जाणवते ह्या 2 दिवसामध्ये की सरपंचावर हल्ले होत आहेत. म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये एका सरपंचावर पवनचक्की मधूनच हल्ला झालेला आहे. म्हणजे पवनचक्की हे सरपंचांचं भ्रष्टाचाराचं ठिकाण बनतंय का? या पवनचक्की मधून या राजकीय लोकांना काही लाभ लागतोय का? का या पवनचक्कीच्या माध्यमातून त्या कंपन्यांना ब्लॅकमेल करून त्या कंपन्याकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार वाढलेत का? का ह्या पवनचक्क्या कंपन्या ह्या राजकीय लोकांना, त्या स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत का? हा प्रश्न गंभीर आहे. मग सरपंचावरच हल्ले व्हायची काय गरज आहे? सरपंचावर जवळपास 2 ते 3 सरपंचावर काल हल्ले झाले. ही अत्यंत महाराष्ट्राची शोकांतिका आहे मित्रांनो. हे मी अत्यंत तळमळीनं बोलतोय कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये आत्ता कुठेतरी हे सरकार चांगल्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. पूर्ण मेजॉरिटीमध्ये हे सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस समोर हे फार मोठं आव्हान आहे. आता खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसची काय अडचण झाली का?
हाय मला प्रश्न पडलाय मित्रांनो. कारण इकडे अजितदादा सत्तेमध्ये आहेत, इकडे दादांचा खास माणूस धनंजय मुंडे आहेत, धनंजय मुंडेंचे खास माणूस वाल्मिक कराड ते धनंजय मुंडेंनी कधी नाकारलेले नाही. आणि काल तर धनंजय मुंडेंनी जाहीरपणे सांगून टाकले की सुरेश धसांचे सुद्धा कराडांशी संबंध आहेत. वाल्मिक कराडांशी संबंध सुरेश धसांचे सुद्धा आहेत. म्हणजे मग सुरेश धसांनी सांगितले की कसे संबंध आहेत ते सांगा. मधुर आहेत, सुमधुर आहेत का अतिमधुर आहेत? म्हणजे हे आता मधुर माधुरीपर्यंत हा प्रकरण चाललेला मित्रांनो. आणि आता आज काय काय बॉम्ब, शब्दरूपी बॉम्ब बाहेर निघणार आहेत या बीड मधून, सुरेश धसांच्या मुखातून किंवा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मुखातून, हे पाहण्यात एक काळाची गरज आहे मित्रांनो. आणि या महाराष्ट्राला जो एक प्रकारची ही चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रात. मला दिल्लीच्या काही पत्रकारांचे फोन आले की दादा तुमच्या त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे. मित्रांनो, अशोकजी वानखेडे दिल्लीचे आपले मराठी भाषा जपणारे पत्रकार, काय त्यांनी सुद्धा या बाबतीत चौकशी केली की हे काय प्रकार, म्हणजे हे किती भयानक आहे याची चर्चा. तर त्यांनी सांगितलं की अख्खा दिल्लीला तर अख्ख्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ह्याची चर्चा, प्रत्येक राज्याच्या वर्तमानपत्राच्या हेडिंगवर बीड हे नाव लिहिलेलं आहे. एवढं ऐतिहासिक नाव का झालं? मग एखाद्याची चर्चा एखाद्या काही तिथल्या स्थानिक बीडच्या पत्रकारांनी आम्हाला काही असे मेसेज पाठवले की त्यांनी सांगितले की बीड हे ऐतिहासिक शहर आहे, या बीडला आध्यात्मिक वारसा आहे, या बीडला राष्ट्रपुरुषांचा वारसा आहे, या बीडला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे, या बीडला अनेक लोकांनी हुतात्मा झाले. सगळं काही ठीक आहे मित्रांनो, पण आज जे तिथली स्थानिक परिस्थिती बदललेली आहे, ही परिस्थिती टाळ्यावर आणण्यासाठी सरकारला काहीतरी ठोस निर्णय, सरकारला काहीतरी ठोस उपाय जर करायचा असेल तर एका आकांना अगोदर ताब्यात घ्यावं लागणार. आणि हे प्रकरण आता लक्षात ठेवा, जोपर्यंत हे वाल्मिक कराड ताब्यात येत नाहीत, जोपर्यंत वाल्मिक कराड सापडत नाहीत, जोपर्यंत वाल्मिक कराड आपलं तोंड उडत नाहीत, तोपर्यंत हे सरकार, मला वाटत नाही वाल्मिक कराडाचा पिच्छा सोडेल म्हणून. कारण सीआयडी ज्या पद्धतीने कालपासून तत्परतेनं कामाला लागलेले आहेत, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं ते आता म्हणजे सुरक्षा रक्षकापासून त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे. तर यामध्ये सरकार गंभीर आहे. वारंवार फडणवीसांनी सांगितलेलं आहे की मी कोणालाही सोडणार नाही. ठीक आहे, जरी आज आणि काल तर राऊतांनी बॉम्बच टाकला. राऊतांनी तर हे सुद्धा सांगितलं की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, मग या चौकशीला 1 महिना लागू, 2 महिने लागू, 3 महिने लागू, 6 महिने लागू, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंडे घराण्यामध्ये सत्तेमध्ये पद देऊ नका. ठीक आहे, आता आमदार झाले, ते जनतेतून आले, त्यांचं स्वागत केलंच पाहिजे, पण त्यांना आता सत्तेत की जेणेकरून ह्या सुरक्षा ज्या चौकशी यंत्रणेवर प्रभाव पडेल, जेणेकरून कुठेतरी चौकशीला अडथळा निर्माण होईल. कुठेतरी सध्या जे सीआयडी, तसं तर सीआयडी हे कोणाचंच नाही, सीआयडी हे फक्त देश रक्षण आणि आपलं धर्मरक्षण आणि आपला हे रक्षण करण्यामध्ये सीआयडी तत्पर असतं की आपला त्यांचा जो धर्म आहे की याची सखोल चौकशी करणे, तो राष्ट्रधर्म आपला जपण्याचं काम हे सीआयडीचे जाणकार अधिकारी तिथं ठाण मांडून बसलेत. आणि याची मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू झालेली आहे. आणि आता ही कायदा व सुव्यवस्था जर राखायची असेल तर त्या आरोपींना तात्काळ, जे 3 आरोपी अजूनही सापडलेले, त्या 3 आरोपींना शोधणे, या सर्व आरोपींचा जबाब घेणे आणि त्या आरोपी करून सत्य ते बाहेर काढून या मागचा आकाच्या मागचा आका शोधणे, हे सर्वात मोठं आव्हान या महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला आणि त्याचबरोबर सीआयडीला करणं, ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि मित्रांनो, काय नाही म्हणून सांगायला मला सांगा. इकडे वाळू माफिया, आता सुरेश दसांनी काल अजून एक सांगितलेले की त्या ठिकाणी राखेचं सुद्धा कमिशन घेतलं, म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे राख, त्या राखेला सुद्धा कमिशन आहे. वाळू माफिया, राख माफिया, आता नवीन एक शब्द आलेला, राख माफिया, वाळू माफिया, भूमाफिया, गायरान माफिया, अवैध धंदे, त्याचबरोबर लायसनधारी लहान 22 वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालून, जीन पॅन्ट घालून, कमरेला बंदूक लावून ते सगळ्या जगाला दाखवत असतात, हवेत बार करतात. ह्याची किती व्हिडिओ बाहेर आलेत. त्यामध्ये बरेच आता तिथल्या अधीक्षकांनी सुद्धा अत्यंत मनावर घेतलेली ही गोष्ट, आणि त्यांनी 1-2 लोकांनी तिथं अरेस्ट सुद्धा केलेले आहे.
आणि त्यात असे ही लोक सापडत आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज संपूर्ण मीडियाचं लक्ष या बीड शहराकडे लागलेलं आहे. की बीड बदनाम झालेलं नाही तर बीडला बदनाम करू नका ही जी आरताक सर्व मीडियापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. पण बीडमध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटना आता यापुढे घडू नये, यापुढे तरी बीडला स्थैर्य लाभेल, यापुढे तरी बीडमध्ये सुखशांती येईल आणि यापुढे तरी बीड मधल्या व्यापाऱ्यांना संरक्षण. इथले काही काही व्यापाऱ्यांनी मला आवर्जूनपणे फोन करून सांगितले की आम्ही प्रचंड दबावात आहेत. कित्येक व्यापाऱ्यांनी बीड जिल्हा सोडून आपले व्यवसाय इतर जिल्ह्याकडे वळवलेले आहेत. कित्येक व्यापारी संभाजीनगरला शिफ्ट झालेले आहेत, कित्येक व्यापारी पुण्याला शिफ्ट झालेले आहेत आणि कित्येक व्यापारी आता सोडण्याच्या मनस्थितीत आहेत बीड जिल्हा. जेवढं बीड जिल्ह्यातलं क्राईम वाढलंय का, म्हणून बीड जिल्ह्याकडे लक्ष या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मीडियांचं आहे मित्रांनो. म्हणून ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितलं की 36 खून 136 बलात्कार तरी म्हणू नका बिहार, ही जी मी आज टायटल घेतले त्याला एकमेव कारण एवढंच आहे की कोणालाही कोणत्याही शहराला बदनाम करायचा कोणताही अधिकार नाहीये. पण ज्या काही घटना आहेत त्या महाराष्ट्राच्या तमाम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या भावनेतून ही सर्व मीडियाचे लोक करतायत. आता काही मीडिया ट्रायल चालू आहे म्हणे की कुठं कुणाला बदनाम करायचं, कुणाचं राजकीय करिअर संपायचं, कुणाचं सामाजिक करिअर आणि कुणाचं सामाजिक करिअर कुणाच्या बदनामीनं संपत नाही मित्रांनो. आता देवेंद्र फडणवीसांची काय थोडी बदनामी केली का? मला सांगा, देवेंद्र फडणवीसांना एवढं ट्रोल तर या गेल्या 3-4 वर्षामध्ये कुणालाही केलेलं नसतं. तरी पण संयम, तसाच संयम जर ह्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवला, तसाच संयम ठेवून जर त्या संकटाला सामना केला तर याच्यातून सुद्धा मार्ग निघू शकतो. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे सगळीशी यंत्रणा जर भ्रष्टाचाराने किडलेली सडलेली असेल, शिपायापासून जर मंत्र्यापर्यंत जर भ्रष्टाचार आणि तिथं जर पैशाचा व्यवहार होत असेल तर त्या ठिकाणी सडलेल्या यंत्रणेला कसं आवरायचा एक फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो. भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलेला आहे. म्हणून आता म्हणलात की एक वेळ अशी येईल की पोटच्या लेकराला सुद्धा दूध पाजायला त्याची आई लाच मागेल का, एवढा भ्रष्टाचाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला. म्हणून आमच्या सुद्धा युट्यूब चॅनलची ही लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, कोणत्या झेंड्याच्या विरोधात नाही ना कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही. ही लढाई आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही लढाई आहे, अन्यायाच्या विरोधातले ही आमचं युट्यूब चॅनल आहे. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.